मनोर ग्रामीण रुग्णालयात प्रसूती दरम्यान अतिरक्तस्राव झाल्याने पालघर तालुक्यातील धुकटण गावातील 22 वर्षीय गर्भवती प्रीती जाधव हिचा सिलवासा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला। प्रसूतीनंतर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप मयत महिलेच्या पतीकडून करण्यात येतोय। 108 क्रमांकाची तसंच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नसल्याने सिलवासा येथील रुग्णालयात पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत महिलेचे पती राहुल जाधव याने केला आहे। मयत प्रीती जाधव हिला प्रसूती वेदना सुरू झाल्याने रविवारी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावामुळे प्रकृती गंभीर झाल्याचे सांगत तिला उपचारासाठी सिलवासा येथे हलवण्याच्या सूचना ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी केल्या होत्या। प्रीती राहुल जाधव हिचं निधन झालेले आहे। तिचं डिलिव्हरीच्या वेळेस आणलं होतं आरेचं आपल्याला मनोर हॉस्पिटलमध्ये। तिथे डॉक्टरची जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा नॉर्मल डिलिव्हरी झाली असताना तिला रक्तस्राव झाला असं डॉक्टर म्हणतात आणि रक्तस्राव झाल्यानंतर तिला उपचारासाठी पुढील ढकलल्या गेल्या, परंतु डॉक्टरनी जे रक्तस्राव झाल्यानंतर त्यांनी पूर्ण काळजी घेतली नाही, त्यांच्या हलगर्जीपणा हे झालेलं आहे। वारंवार या गोष्टी आपल्याला मनोर सरकारी दवाखान्यामध्ये इथं घडतात। तर आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे का हे वय मरायचं नव्हतं आणि डिलिव्हरीची तिथे सुविधा पण नाही आहे, सरकारने तिकडे सुविधाकडे पण लक्ष द्यावं। अवघ्या ते दवाखान्यात पोहोचायला खूप लेट झाले आणि ते रक्तस्राव आले, त्याचा रिपोर्ट आज आम्ही आलो तिकडून तेव्हा बघितला तर डॉक्टरने सांगितलं रक्तस्राव झाल्यामुळे तिचं आज निधन झालेलं आहे। आमची मागणी अशी आहे का त्याच्यावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल व्हावा आणि आम्हाला न्याय मिळावा। या परिसरामध्ये खूप अशा घटना घडत आहेत, तर त्याच्यावर आमची एकच मागणी असेल की त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी। धुकटण गावातील 22 वर्षीय प्रीती राहुल जाधव हिचं ग्रामीण रुग्णालय मनोर यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेला आहे। डॉक्टरांची नावं मनाली कोकाटे, नागेंद्र प्रसाद, महेंद्र शिंदे कुठला आहे? तो कुठला आहे? महेश शिंदे कुठला आहे? महेश शिंदे मनोर दवाखान्यातील आहेत आणि नर्स आहेत निकिता दलवी, उज्ज्वला खांडे। यांच्या वागणुकीच्या पण पद्धती अशा आहेत, कोणताही सरकारी दवाखान्याच्या स्टाफला प्रश्न विचारा ते तुम्हाला उडव्याउडीची उत्तरं देणार। दवाखान्यात स्वच्छता नाही, अस्वच्छता सर्व आहे। यांची बोलण्याची पद्धत चुकीची आहे, ह्याच्यामुळे ग्रामस्थांना खूप त्रास झेलावा लागतो आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की यांच्यावर सखोलपणे कारवाई करून प्रीती जाधव हिला योग्य तो न्याय द्यावा।